शिकवणं हाच तिचा धर्म, शिकवणं हाच तिचा धर्म. इतरांना उपयोगी पडा आणि प्रेम वाटत राहा, याच तिने दिलेल्या शिकवणी. रागवणं जसं तिला माहितीच नव्हतं. प्रत्येक काम प्रेमळ आव्हान करून व्हायचं. कौतुकाच्या शब्दाने ती फक्त पूर्ण जग जिंकून घ्यायची. हा शताब्दी महोत्सव तिच्या आठवणींचा, तिच्या शिकवणींचा, 100 वर्ष टिकून राहिलेल्या तिच्या संस्कारांचा आणि त्यातून उगम पावलेल्या आपल्या सर्वांच्या वाटचालींचा. कार्यक्रमाची सुरुवात करत आहे स्वरा. भगवद्गीतेच्या 15व्या अध्याय पुरुषोत्तम योग याचे पहिले 5 श्लोक ती म्हणणार आहे. स्वरा शाळेमध्ये गीता श्लोक कॉम्पिटिशन मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे आणि तिने त्याच्यात संपूर्ण 15वा अध्याय म्हणून दाखवला होता. आर्या प्लीज जॉईन. येस, अजून 2 महिने. आणि सिद्धेश बाबांनी सांगितलेलं आहे की ती श्लोक म्हणणार आहे, तुला अर्थ सांगायचा आहे. त्यामुळे ही कठीण जबाबदारी माझ्यावरती आहे, पण मी सांगीन एक एक श्लोक, त्याच्या पुढे मी अर्थ सांगेन. कसं पुरुषोत्तम योगामधले पहिले 5 श्लोक, ज्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की सर्वोच्च पदावरती कसं पोहोचायचं. ऐकूया स्वरा आणि आर्यांकडून. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच. ऊर्ध्वं मूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. सृष्टीची मुळं वर तर शाखा खाली पसरलेल्या आहेत. हा संसार वृक्ष कधीही नाश होत नाही. वेद म्हणजे या वृक्षाची पानं. जो वेद जाणतो ना, तोच खरा ज्ञानी. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखाः गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः. अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. त्याच्या शाखा सर्वत्र पसरलेल्या आहेत. त्या गुणांनी वाढलेल्या असून त्यांना विषयाच्या फांद्या आहेत. मुळं खोलवर पसरलेली असून ती कर्मांनी मनुष्याला संसारात बांधून ठेवतात. न रूपमस्लेह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा. अधश्च मेलं सुविरूढमूलम् असंख्यशस्त्रेण दृढेन चित्वा. संस्काराचं खरं स्वरूप सहजासहजी कळायचं नाही. याची ना सुरुवात ना शेवट, ना आधार ना स्थिरता. हा अविनाशी वृक्ष मुळांसह सर्वत्र पसरलेला दिसतो. वैराग्याच्या कणखर शस्त्राने त्याला आधी छाटलं पाहिजे. ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. त्यानंतर सर्वोच्च पदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे पोहोचल्यावर पुन्हा जन्म मरण नाही. त्या ईश्वरास शरण गेलं पाहिजे, ज्याच्यापासून सृष्टी आणि सर्व प्रवृत्ती सुरू झाल्या. निर्माणमोहाजितसंगदोषाः
अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वै विमुक्ता सुखदुःखसंज्ञैः गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्. अहंकार मोह या दोषांवर विजय मिळवून सदैव ज्ञान अभ्यासात राहून भोग इच्छा सुख दुःख यांच्यापासून मुक्त होऊन मगच हे सर्वोच्च पद मिळेल. सेंच्युरी ऑफ अ टीचर असं म्हटलं की काही ना काही प्रश्न उत्तरी पाहिजेच. तर आता स्वरा परत येत आहे काही रिडल्स घेऊन. Okay, so now let's start with riddles. Let's start with the riddle. These are not easy, nor are they hard, just filled with joy and laughter. Each nook and corner. Let's begin. The first riddle. I help you become happy. I help you become more confident, and I also help you become cheerful. Who am I? Smile. Correct answer. Smile. So smiles help us to become cheerful, happy, and contented. So whenever you are feeling, whenever you are in a sad mood, always remember to smile. Let's start with the next riddle. I help you become healthy and fit. I help you increase your flexibility, strength, and improve breathing. Who am I? Exercise. Yoga. Correct answer. Yoga helps us to improve breathing, to improve flexibility, and to improve strength. व्हेरी गुड. क्लॅप फॉर स्वरा. सकाळी उठताच आता हे रिडल स्पेशली स्पेशल आहे पण सकाळी उठतात 5:30ला, रात्री झोपतात टीव्ही समोर. आयडियाचे आहेत महासागर आणि शिकायला सदैव तत्पर. हॅपी बर्थडे. वा, स्वरानी छानच सर्वांची परीक्षा घेतलेली आहे. अक्काबद्दल बोलायचं तर प्रेम, माया आणि आपुलकी तिने कधीच शब्दात नाही सांगितली, पण रोजच्या छोट्या छोट्या कृतींमधून ती नेहमीच जाणवली. आमचं टाइमटेबल तिला नेहमी माहिती असायचं. निघायची वेळ व्हायच्या आधी अर्धा पाऊण तास ती गरम गरम जेवायला वाढल्याशिवाय सोडायची नाही. इतकंच नव्हे तर गणपतीहून वडाळ्याहून निघालो की मुलांकरता दूध नक्की द्यायचं हे तिचं एक अट्टाहास असायचा. आणि कामासाठी सुद्धा तुम्ही बाहेर निघालात ना की तुम्हाला बसला सुट्टे पैसे लागणार, रुमाल लागणार, ते तुमच्या हातात दाबूनच ती तुमची रवानगी करायची. तिने बनवलेली दाण्याची चटणी, आमटी आणि लोणी केवळ चव नव्हती, तिच्या प्रेमाचा चविष्ट आठवण त्यात होती. अजूनही जिभेवर मनावर तशीच रुंजी घालते. केक कटिंग ने आज आपण सुरुवात करणार आहोत. पणजीच्या शताब्दीचा हा त्रिवेणी केक कट करण्यासाठी समोर येत आहेत अक्काच्या 3 पणत्या, स्वरा, आर्या आणि शांभवी. स्वरा कट करेल रेड वेल्वेट केक आणि आर्याचा आहे चॉकलेट केक आणि शांभवी कट करत आहे शुगर फ्री केक. हे केक देतील आपल्याला गोडसर ताजगी देणारी एनर्जी, अगदी अक्काच्या आठवणीसारखी.
स्वरा थांबा. आज सुधीर दादाचा सुद्धा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे सुधीर दादा. सुधीर दादा हॅपी बर्थडे टू यू. हो के दामन थांबून का. अक्काच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ना, त्यातच तिच्या जीवन मूल्यांचा उजेड आहे. स्मित हास्यात साधेपण, माया आणि 100 वर्षांचं उत्साही अस्तित्व आहे. तेव्हा या प्रकाशमय शताब्दीचा सोहळा आता घरातील लहान मोठ्या कलाकारांच्या कार्यक्रमांनी आपण सुरू करूया. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाची सुरुवात करूया. थोडाशा जुनून, थोडासा पागलपण आणि थोडासा बुद्धूपण यांनी एक सुंदर नृत्य घेऊन आमची छोटीशी आर्या. सी हंसी होठों पे फंसी है, गुदगुदी कर रही है, हल्ला मचा रही है, पागलों सी ख्वाहिशें, खुशियों की मिली है वजह, कुछ है जुनून सा, कुछ पागलपन है, सौ बातें करता ये बुद्धू सा मन है, कुछ है जुनून सा, कुछ पागलपन है, सौ बातें करता ये बुद्धू सा मन है. करने दे ख्वाबों को बदमाशियाँ, चलने दे नजरों की मनमानियाँ, ढूंढे चलो कुछ ठिकाने नए. दबी दबी सी हंसी होठों पे फंसी है, गुदगुदी कर रही है, हल्ला मचा रही है, पागल सी ख्वाहिशें, खुशियों की मिली है वजह, कुछ है जुनून सा, कुछ पागलपन है, सौ बातें करता ये बुद्धू सा मन है, कुछ है जुनून सा, कुछ पागलपन है, सौ बातें करता ये बुद्धू सा मन है. करने दे ख्वाबों को बदमाशियाँ, चलने दे नजरों की मनमानियाँ, ढूंढे चलो कुछ ठिकाने नए, होने दे पगली पगली सी नादानियाँ, होश में रहना है क्यों रहने से होगा क्या, बेहोशियों में है मजा, बचकानी हरकतें जो होती है होने दे, खुशियों की मिली है वजह, कुछ है जुनून सा, कुछ पागलपन है, सौ बातें करता ये बुद्धू सा मन है, कुछ है जुनून सा, कुछ पागलपन है, सौ बातें करता ये बुद्धू सा मन है. ओ माही, ओ माही, दिल विच तेरे यारा मैनू रहन दे,
जादू तू जादू दर्द की दवा तू जब तक मैं जीना मेरे जीती वजह तू ममता के मंदिर की रे तू सबसे प्यारी मूरत ममता के मंदिर की रे तू सबसे प्यारी मूरत भगवान नजर आता है जब देखे तेरी सूरत जब जब दुनिया में आए तेरा ही आंचल पाए जन्मों की दीवारों पर हम प्यार अपना लिख जाए ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का संगम है जोरदार टाळ्यांनी स्वागत स्वरा आर्या, एक अप्रतिम परफॉर्मन्स. स्वरा आर्या खूपच सुंदर डान्स. आणि आता या सुंदर डान्स नंतर एक अजून सुंदर डान्स घेऊन येत आहे संपदा. गाणं आहे घर मोहे परदेसिया. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. सुपर परफॉर्मन्स बाय संपदा. सुपर परफॉर्मन्स बाय संपदा. जोरदार टाळ्या. आता पुढचा प्रोग्राम कोणाचा असेल विचार करा. गौरव आणि शांभवी. गौरव आणि शांभवी काय करणार काय आहेत हे? ते डान्स करणार आहेत. कुठल्या गाण्यावर? गेस करू शकतोस? काय कसं बरं गेस करावं? बेबी शार्क. माय गॉड, बेबी शार्क हे काय गाणं झालं? आणि या गाण्यावर आता एक बेबी शार्क आणि तिचा बाबा शार्क डान्स करणार आहे.
ओ माय गॉड, बेबी शार्क आणि बाबा शार्क. ओके ओके, प्लीज स्टार्ट. Baby shark, do 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 do. Baby shark, do 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 do. Baby shark, do 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 do. Baby shark, mommy shark, do 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 do. Mommy shark, do 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 do. Mommy shark, do 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 do. Mommy shark. Daddy shark, daddy shark, daddy shark, daddy shark. Grandma shark, do 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 do. Grandma shark, do 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 do. Grandma shark, do 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 do. Grandma shark. Grandpa shark, Grandpa shark, Grandpa shark, Grandpa shark. Let's go play, let's go play, let's go play, let's go play. Run away, run away, run away, run away. Hungry sharks, hungry sharks, hungry sharks, hungry sharks. Feed the sharks, feed the sharks, feed the sharks, feed the sharks. It's the end, it's the end, it's the end, it's the end. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. म्हणजे बेबी शार्क, बाबा शार्क, मम्मी पण शार्क, म्हणजे ही शार्क फॅमिली आम्हाला खूपच आवडली. वाव वाव, एक अप्रतिम परफॉर्मन्स. मस्त मस्त, खूपच शांभवी, सुंदर. गौरव, फारच सुंदर, अति सुंदर. बेबी शार्क, बाबा शार्क आम्हाला दोघेही खूप आवडले. It is said that God couldn't be everywhere, so He created mother. ॲब्सोल्युटली राईट. आणि याच थीमवर आधारित आहे आपलं पुढचं गाणं. चित्रपट दादी माँ 1966. गायक कलाकार महेंद्र कपूर मन्नाडे. मी स्टेजवर आमंत्रित करतो पै दादांना. ते त्यांच्या खास शैलीमध्ये हे गाणं सादर करतील. प्लीज वेलकम पै दादा ऑन स्टेज. उसको नहीं देखा हमने कभी, पर इसकी जरूरत क्या होगी. है माँ तेरी सूरत से अलग भगवान की मूरत क्या होगी, क्या होगी. उसको नहीं देखा हमने कभी. इंसान तो क्या देवता भी आंचल में पले तेरे. स्वर्ग इस दुनिया में कदमों में चले
सूरज की जरूरत क्या होगी, है माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, उसको नहीं देखा हमने कभी। मस्त मस्त. वी रिअली एन्जॉयड. पै दादांकरता जोरदार टाळ्या. फारच सुंदर. वी रिअली एन्जॉयड. आणि खरं पण आहे, ए माँ तेरे सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी. खरंच आहे पै दादा. मी सुधीर दादाला बोलवतो स्टेजवर. सुधीर दादा आता सादर करणार आहे 3 पावसाळी रोमॅन्टिक गाण्यांचा एक सिक्वेन्स. यातील प्रत्येक गाणं आपल्या खास शैलीत पावसाचा आनंद आणि प्रेम भावना व्यक्त करतं. ऐकूया सुधीर दादाच्या आवाजात. रिमझिम गिरे सावन, रिमझिम रिमझिम रुंझुन रुंझुन आणि रिमझिम के गीत सावन गाय. सिक्वेन्स मध्ये जा ते टाकून दे पटकन. मी लता गा. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिरे सावन. असा होऊन जाईल. मिक्सिंगच्या ॲडजस्टमेंटमुळे परत एकदा. सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिमझिम गिरे सावन. रिमझिम रिमझिम रुंझुन रुंझुन, भीगी भीगी रुत है, तुम हम तुम,
चलते हैं आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए आई रात सुहानी देखो प्रीत लिए मीत मेरे सुनो जरा हवा कहे क्या सुनो तो जरा डूंगर बोले टिक मिक रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए Thank you. फारच सुंदर गाणं. आम्ही जवळजवळ पावसातच पोहोचलो या गाण्यामुळे. पुढचं गाणं आहे अदानी चित्रपटातलं. बिग क्लॅप्स फॉर सुधीर दादा. फारच छान मजा आली. पुढचं गाणं आहे अदानी चित्रपटातलं सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी आणि प्रेझेंट करतात आहे मोस्ट डाऊन टू अर्थ पर्सन विवेक दादा. विवेक दादा, वेलकम ऑन स्टेज. स्टेज इज ऑल युअर्स. नमस्कार. मी एक कडवं म्हणेन आणि थोडं मनोगत व्यक्त करेन नाटकाबद्दल. येस, प्लीज क्लॅप. सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी. सच है दुनिया वालों के हम है अनाड़ी. दुनिया ने कितना समझाया कौन है अपना कौन पराया. दुनिया ने कितना समझाया कौन है अपना कौन पराया. सिखाने वाली हमारी अक्का थी. त्यामुळे रादर अनाडी माणसांना मी होतो, नक्की होतो, 100% होतो. आणि मनोगत निश्चित व्यक्त करतो की माझ्या जडणघडणीमध्ये अक्काचा फार मोठा वाटा होता. आपण तसं कॉर्पोरेट जगतात आजकाल आपण म्हणतो ना की हेडक्वार्टर राईट. तर आमच्या सर्वांसाठी, आमच्या कुटुंबातल्या सर्वांसाठी आणि कित्येक आमच्या मित्रांसाठी सुद्धा 8, 11, 12 म्हणजे हेडक्वार्टर. 8, 11, 12 हे नेहमीचं हेडक्वार्टर. आणि थँक्यू, मी अजूनही ते हेडक्वार्टर दादा आणि वहिनींनी तसंच ते हेडक्वार्टर चालू ठेवलंय. जवळजवळ का, कारण मीच आता 62 वर्षाचा झालो, म्हणजे 61 वर्ष गणपती आमच्या तिथे आहे. आणि त्या 61 वर्षाच्या गणपतीमध्ये सुरुवातीला एकूण सर्व अक्का अण्णांचा उत्साह, त्यानंतर आज अगदी स्वरा आर्या इथपासून ते शांभवीपर्यंत सगळ्यांचा सहभाग, तो सगळी हेडक्वार्टर अक्काने निर्माण केली म्हणून होतं. आणि हेडक्वार्टर असंच निर्माण होत नाही. अक्काच्या बाबतीत मी 2-4 गोष्टी नक्की असं म्हणेन की बाबा, पहिली गोष्ट म्हणजे एक अतिशय कणखर असं व्यक्तिमत्व. म्हणजे खरं तर आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक फार मोठा इम्पॅक्ट अक्काने केला होता. असं म्हणतात ना की इम्पॅक्ट करायसाठी तुमच्याकडे खूप चांगलं व्यक्तिमत्व लागतं, किंवा ते उंच असायला पाहिजे, तुमच्याकडे आवाज असायला पाहिजे, तुमच्याकडे काय अशी ग्रेस असायला पाहिजे. पण खरं सांगायचं, या सगळ्या गोष्टी कोणी खोट्या केल्या असतील तर ते आमच्या अक्काने केल्या होत्या. कारण तशी काही उंच ग्रेसफुल असं व्यक्तिमत्व नव्हतं, पण आदरयुक्त भीती. माझ्या आयुष्यात खरं सांगायचं तर आज आता अशी एकही व्यक्ती अस्तित्वात नाही की जिच्याबद्दल आदरयुक्त भीती वाटायची. आणि आमच्या जडणघडणीमध्ये अक्काने तर खूपच केलेलं आहे. म्हणजे खंबीर व्यक्तिमत्व होतं तिचं. आणि तिने कधीही माणसांची किंमत, त्यांचा हुद्दा, त्यांचा पैसा किंवा त्यांची पोझिशन अशाने कधीही केली नाही.
अगदी सर्वांना एका सम्यक बुद्धीने अक्काने जाऊ तसं प्रत्येक माणसाचं ती अतिशय आदर स्वागत करायची. आणि कदाचित हाच तिचा एक पासवर्ड होता किंवा कोडवर्ड होता. त्यामुळे आज ती 100 वर्ष असती तर 100 वर्ष झाली असती. आणि अक्कामुळे आम्हाला ह्या गोष्टी झाल्या. आणि त्याचबरोबर अक्काचं आणखीन एक महत्वाचं म्हणजे काम बोलताय. हल्ली आपण काम थोडंसं करतो आपण, म्हणजे तुम्ही सगळे नाही, मी माझ्याबद्दल बोलतो, आपण सगळं चांगलं करतो. तर आपण खूप बोलतो आणि कदाचित कामाची प्रत तेवढी नसेल, पण अक्काने नेहमी शिक्षण असं दिलं होतं की काम बोलना चाहिए. इनफॅक्ट काही वर्षापूर्वी ताईने एक लेख लिहिला होता की मी थोडी चोरी करतोय त्या लेखाची. म्हणजे एका बसमधून अक्का चालली होती आणि तिच्याबरोबर आणखी 2-3 जण चालले होते. अजय, नितीन वगैरे सगळे चालले होते. आणि अक्का म्हणजे कशी तिकीट काढायचं व्यवस्थितरित्या आणि नीटपणे जायचं, कधीही तिने कायदा काही तोडला नाही. तर असं चालू होतं की तो बस कंडक्टर सारखं अरे तिकीट काढायला अक्का जायची, अरे या तिकीट द्या, तो येतो. शेवटी अख्खं शेवटचं तिचं बस स्टॉप आला तरी तो बस कंडक्टर काही आलाच नाही तिकीट घ्यायला. अक्का म्हणाले, अहो तिकीट राहिलं. तो म्हणाला, बाई तुम्ही मला ओळखलं नाहीत का, मी तुमचा विद्यार्थी. आणि त्याने चक्क त्या माणसाने बसमध्ये अक्काला नमस्कार केला वाकून. रादर काय म्हणतात ना की घरच्यांना बाहेरच्यांना सर्वांना अक्काचा इम्पॅक्ट एवढा होता. आणि नंतर आपण एक ध्वनिफीत किंवा एक चित्रफीत बघणार आहात. तिथे मला एक भाग्य होतं की अक्काचा आयुष्यातला पहिला आणि शेवटचा विदेश दौरा हा तिने माझ्याकडे केला. आणि तो माझा अनुभव मी माझ्या चित्रफितीत व्यक्त केलेला आहे. त्यामुळे सब कुछ सीखा हमने अक्काने आम्हाला अनाडीला एक थोडं शहाणपण दिलं. थँक्यू सो मच. हा तर म्हणजे आणखीनच सत्कार. कुमार सोनी म्हणजे काय म्हणतात ना, यांच्याकडून मिळणं म्हणजे कुमार, मला काही कधी कलाकार नाही किंवा मी स्टेजच्या बाहेर असायचो नाही. मी आज एवढा स्टेजवरचं मुख्य माणसाने देणं म्हणजे थँक्यू कुमार. जोरदार टाळ्या. स्वागत विवेक दादाचं. फारच छान मनोगत, फारच चांगलं गाणं. तेव्हा पुढचं गाणं राज कपूर आणि नूतन यांच्यावर चित्रित केलेलं, पावसामुळे निर्माण झालेल्या आनंदाला, उत्साहाला साजरं करणारं हे गाणं आहे. आणि हे गाणं म्हणणार आहेत सुधीर दादाचे मित्र, पण ते एक विशेष एंट्री घेणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे मी आधी ट्रॅक सुरू करणार आहे. गाणं आहे डमडम डिगा डिगा मौसम भिगा भिगा. सो प्लीज ट्रॅक सुरू करा. मौसम भिगा भिगा दिन पिए मैं तो गिरा हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह. हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह. तेरी अदा वाह वाह क्या बात है, हाय तेरी अदा वाह वाह क्या बात है. अखियाँ झुकी झुकी बातें रुकी रुकी, अखियाँ झुकी झुकी बातें रुकी रुकी, देखो तेरा आज लुट गया. हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह. हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह. मौसम भिगा भिगा दिन पिए मैं तो गिरा
मैं तो गिरा हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह सनम हम माना गरीब है हाय सनम हम अजी सनम हम माना गरीब है नसीबा खोटा सही बंदा छोटा सही नसीबा खोटा सही बंदा छोटा सही ये खजाना है प्यार का हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह दम दम दिगा दिगा मौसम बिगा बिगा फिर भी ये मैं तो गिरा हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह तेरी कसम तू मेरी जान है हाय तेरी कसम तू मेरी जान है मुखड़ा भोला वाला सिर पे टाका डाला मुखड़ा भोला वाला चुपके टाका डाला जाने तू कैसी मेहमान है हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह दम दम दिगा दिगा मौसम बिगा बिगा फिर भी ये मैं तो गिरा हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह वा वा सुंदर सुंदर थँक्यू व्हेरी मच सुंदर सुधीर दादा प्लीज त्यांना फूल दे आणि त्यांचं स्वागत कर. मंडळीनो ह्याची वेगळी ओळख करून द्यायची आवश्यकता नाही. प्रकाश सुर्वे प्रज्ञा सुर्वे हा मोठा कॉम्प्युटरचा हा मोठा बिझनेसमॅन आहे, पण त्याच्या खरं अंतर उर्मी जी असते ती ही बोलते. आणि प्रज्ञा मोठी लेखिका आहे, टाइम्समध्ये वरती ते बरेच लेख असतात. तर अत्यंत मनपूर्वक कवयित्री, अत्यंत मनापासून धन्यवाद मी आल्याबद्दल आणि एक मजा आणल्याबद्दल. हा झाला आमच्या विजेडिया कॉलेज मधला मित्र. आणि आता मी सादर करतोय किंग जॉर्ज शाळेतला माझा मित्र विक्रम घोरपडे. ही मूर्ती तशी छोटीशी आहे, पण ते कर्तृत्व महान आहे. बोस्टनमध्ये असतो आणि योगायोगाने आज मुंबईत आहे. आणि त्याने स्वतः तिकडे घर बांधलं 3 मजल्या, जिथे आम्ही जाऊन राहिलो. स्वतः बांधलं, स्वतः एक्झिक्यूट केलं. त्याचं मला जास्ती कौतुक आहे. शाळेत असताना याचं गाणं आम्ही ऐकायचो नेहमी, आणि आज आपण ऐका अशी विनंती आणि सादर करतो विक्रम. मी एक जुन्या गाण्यांची मेडली सादर करतो. तुम्हाला सगळी गाणी ओळखीची असतीलच, पुन्हा ऐकायला तुम्हाला आवडतील अशी मी आशा करतो. अशी पाखरे येती, अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवूनी जाती. अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवूनी जाती. 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची रंगत संगत,
दोन दिसांची नाती अशी पाखरे येती, तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी, तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप तीच तूही कामिनी, तीच तूही कामिनी, तोच चंद्रमान भात फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा, माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला, नसे अंत ना पार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. एक वार पंखावरती फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. थँक्यू. बाबा फारच सुंदर. या मेलोडीनी खरंच कार्यक्रमाची रंगत वाढली. फारच सुंदर. टाळ्या वाजून जोरदार स्वागत. थँक्यू सो मच. फारच सुंदर. मी सिद्धेशला बोलवतो त्याच्या स्पेशल स्टाईलमध्ये ये चांद सा रोशन चेहरा. सो फर्स्ट ऑफ ऑल सगळेजण आल्याबद्दल खूप छान वाटतंय आणि सगळ्यांचे स्वागत. आकाशाबद्दल आता काय मी काय किती बोलू आणि किती नाही असं वाटतं, पण एक गमतीदार अनुभव आकाशाबद्दल. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपण आज हे सेलिब्रेट करतोय, ही खूप युनिक गोष्ट आहे. मला असं वाटतं ते खूप बरं वाटतंय. आणि तिच्याबद्दल एक आठवण अशी की तिला शम्मी कपूरची गाणी आवडायची, कारण की शम्मी कपूर चाहे कोई भी जंगली कहे हे ते. आता अर्थातच तिला जर का आवडत नसतील तर मला आवडायलाच पाहिजे. तर मग जेव्हा कधी चित्रहार छायागीत मध्ये शम्मी कपूरची गाणी लागायची तेव्हा मी ती निश्चितच ऐकाय. आणि तसंच एक गाणं आता ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. एक चीज कयामत भी है, लोगों से सुना करते थे, तुम्हें देख के मैं
कहाँ करते थे, वो ठीक कहाँ करते थे। है चाल में तेरी जालिम कुछ ऐसी बला का जादू, 100 बार संभाला दिल को पर होके रहा बेकाबू। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। हर सुबह किरण की लाली है रंग तेरे गालों का, हर शाम की चादर काली साया है तेरे बालों का। हर सुबह किरण की लाली है रंग तेरे गालों का, हर शाम की चादर काली साया है तेरे बालों का, साया है तेरे बालों का। तू बल खाती एक नदिया, हर मौज तेरी अंगड़ाई, जो इन मौजों में डूबा उसने ही दुनिया पाई। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। मैं खोज में हूँ मंजिल की और मंजिल पास है मेरे, मुखड़े से हटा दो आंचल, हो जाए दूर अंधेरे, हो जाए दूर अंधेरे। माना कि ये जलवे तेरे कर देंगे मुझे दीवाना, जी भर के जरा मैं देखूं अंदाज तेरा मस्ताना। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। वाव वाव, सुपर्ब सुपर्ब। तारीफ करूं या उसकी जिसने गाना गाया। तारीफ करूं क्या उसकी। सुपर सुपर परफॉर्मन्स बाय सिद्धेश. व्हेरी नाइस, व्हेरी नाइस. वन्स अगेन जोरदार टाळ्या सिद्धेश करता. वाव. मी विनोद आत्याला बोलवतो स्टेजवर, तिने येऊन एक छोटंसं मनोगत सादर करावं प्लीज. नमस्कार. आज एक मी तुम्हाला अक्काची आठवण सांगणार आहे. कदाचित ती कोणालाच माहीत नसेल. मला माझ्या आईने माझ्या आजीने सांगितली. अक्काला वंदन करून बाळाचे पाय पाळण्यात दिसतात की नाही. आज 100 वर्षाच्या आमच्या आज असती तर असती. तिची एक आठवण सांगते. ती लहान होती आणि तिच्या वडिलांचं हॉटेल होतं धारवाडला आणि खूप चालायचं तेव्हाच्या काळात ते. आणि अक्काला तिचे आई म्हणजे बाया म्हणायचे, मोठी होती ती सगळ्यांची. मग ते काय करायचे, गल्ला जो मिळायचा तो सगळा ते अक्काच्या म्हणजे तिच्या बायाच्या त्यांच्या बायाच्या स्वाधीन करायचे की बाया घे. आणि ते म्हणायचे मुठभर काढून ठेव तुला खाऊला. मग अक्काने तिच्या आईकडून एक मोठा पितळेचा डबा ठेवला होता आणि बाकीचे पैसे मोजायची ती त्यांच्या वडिलांच्या स्वाधीन करायची
आणि मुठभर पैसे त्या पितळेच्या डब्यात भरून ठेवायची. तो पितळेचा डबा भरला, दुसराही भरला, पण दुर्दैवाने त्यांचं पितृछत्र म्हणजे अक्काचं लग्न वडिलांनी केलं, माझ्या 2 नंबरच्या मावशीचं पण केलं आणि त्यांचं पितृछत्र हरवलं आणि खूप वाईट अवस्था आली त्यांची. पण म्हणजे माझ्या आजीला ते 2 पितळेचे भरलेले अक्कानी जे पैशाचे डबे होते ते तिला जवळजवळ 6 महिने पुरले. म्हणजे पोळी भाजी काय वरण भात जेवायला. असं अक्काचे म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसा अक्काचा गुण होता. आणि दुसरी आठवण थोडक्यात सांगते, अक्काला मुलगी नाही पण अक्काने मला घडवलं, म्हणजे माझ्या आईला घडवलं आणि दोघींनी मिळून मला घडवलं. तर अक्काच्या पाठीमागे अक्का मोठी होती आणि अत्यंत वाईट हलाखीची परिस्थिती तिच्या बाहेरची. ती मोठी 5 बहिणी, म्हणजे माझ्या आईचे वडील गेले तेव्हा आई 4 वर्षाची होती, माझा धाकटा मामा वर्षाचा होता आणि माझ्या 4 नंबर कुसुम मावशीचं लग्न ठरलं होतं आणि तिच्या काकांनी त्यांच्या म्हणजे हे दिलं होतं की आम्ही येऊ कन्यादान कुसुमचं करू. आणि 2 दिवस आधी त्यांचं पत्र आलं की मी नाही येऊ शकणार. अक्का आली होती, अण्णा आले नव्हते. अक्कानी म्हणजे कसा फोन केला, तार केली, कारण तेव्हा फोन काय आणि काय, की तुम्हाला यावं लागेल, कुसुमचं कन्यादान करायचंय, तिचं लग्न होणार नाही. अण्णा म्युन्सिपाल्टीत होते, ते ताबडतोब रजा घेऊन उभ्याने प्रवास केला, पहाटे पोहोचले आणि आमच्या कुसुम मावशीचं अक्का आणि अण्णांनी कन्यादान केलं. तेव्हा माझ्या मावशीचं लग्न झालं. असे म्हणजे अक्काच्या पाठीमागे अण्णांची पण मला आठवण आली म्हणून मी ही गोष्ट सांगितली. आमच्या अक्का अण्णांना मुलगी नव्हती पण त्यांनी 3 कन्यादानं केली. माझी नमो मावशी, कुसुम मावशी आणि पुतणी होती अक्काची विजू म्हणून. अशी आमची अक्का होती. धन्यवाद. वा वा, जोरदार टाळ्या आत्याच्या या छान सुंदर आठवणीसाठी. मी बाबांना बोलवतो स्टेजवर, ते 2 मिनिटात त्यांचं पण मनोगत व्यक्त करतायत. मी अक्कांनांचा मोठा मुलगा. अण्णांची 100री आम्ही बोरीला साजरी केली होती आणि अक्काची 100री आपण इकडे दादरला साजरी करतो. त्यांच्याशी 1-2 गोष्टी मला बोलायच्या आहेत. अक्कांनी देवपूजा कधी फारसा रस दाखवला नाही, पण त्यांनी अतिथीला देव मानलं आणि ते मी अजून लक्षात ठेवलं की माझ्या कोणी आलं, कुरिअरवाल्याला, पोस्टवाल्याला, तर मी चॉकलेटचा डबा ठेवलेला आहे आणि प्रत्येकाला एक तरी चॉकलेट देतो आणि नंतर त्याची रवानगी करतो. धन्यवाद. श्रुती काकूची बहीण इथे आलेली आहे, स्मिता. त्या काही सादर करतायत. मी त्यांना बोलवतो स्टेजवर. प्लीज वेलकम हर ऑन द स्टेज. काय बाबांनी करता. नमस्कार, मी स्मिता मेहंदळे. आज आपण अक्कांच्याही आठवणी सगळ्या जाग्या करत आहोत, पण त्यांचे सुपुत्र सुधीर जोगळेकर यांचाही आज 70वा वाढदिवस आहे. तर त्यांना मी ज्या पद्धतीने ओळखते, तर एक मानपत्र मी त्यांच्यासाठी लिहिलेलं आहे, ते वाचून दाखवणार आहे आणि एक छोटासा त्यांचा सन्मान मला करायचा आहे. माननीय श्री सुधीर जोगळेकर यांस सस्नेह नमस्कार. आज आपण वयाची 70 वर्ष पूर्ण करत आहात, त्याबद्दल आपले अभिनंदन. आपण आपल्या शांत आणि हसतमुख स्वभावाने जीवनात अनेक मित्रमंडळी व नातेवाईक जोडले, त्यांना जपले, वेळोवेळी त्यांना मदत केली. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण उत्तम प्रकारे पूर्ण करून नामांकित कंपनीतून उच्च पदावरून निवृत्त झालात. परंतु आपण फक्त नोकरी, शिक्षण न करता इतरही अनेक क्षेत्रात काम केले. आपण एकांकिका, नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका यात लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणूनही काम केले. पुस्तक लेखन केलेत, आकाशवाणीवरही अनेक कार्यक्रम केलेत. या सर्व वाटचालीत आपल्या सुविद्य पत्नी सौ श्रुती यांचाही खूप मोलाचा वाटा आहे. त्यांनीही वेळोवेळी घर, नोकरी सांभाळून आपणास आनंदाने साथ दिली. सिद्धेश, संपदा ही अतिशय हुशार, गुणी आणि संस्कारी मुलं तुमच्या सोबत आहेत. सून, जावई आणि गोड नाती यांचेही सहकार्य आहे.
या सर्वांसह आपणा दोघांचे पुढील आयुष्य आनंदाचे व उत्तम आरोग्याचे जावो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या सर्व इच्छा पूर्ण हो या शुभेच्छा जीवेत शरदशतम. श्री किशोर मेहेंदळे आणि स्मिता मेहेंदळे यांच्याकडून हे मानपत्र सुधीर जोगळेकर यांना मी देणार आहे. त्यासाठी किशोर मेहेंदळे यांनी पुढे यावं. सौ श्रुती जोगळेकर यांचा सन्मान करायचा आहे. छोटीस ओटी भरायची आहे त्यांची, त्यांनी इथे यावं. सर करतो की नाही माहित नाही. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आता आपल्या कार्यक्रमाचं शेवट करता करता आपण काही आठवणी आत्ता लाईव्ह ऐकल्या, पण सुधीर दादांनी खूप मेहनत करून बऱ्याच लोकांकडून ऑल ओव्हर द वर्ल्ड काही आठवणी जमा केल्या आहेत, ज्या आपण एका व्हिडिओ फिल्मच्या थ्रू बघणार आहोत. तर आता आपण एक ती छोटीशी व्हिडिओ फिल्म बघूया आणि मग आपण या कार्यक्रमाचा शेवट करूया. पण समाजाच्या दृष्टीने बघाल तर आणि एक महत्वाचं नातं प्राथमिक शाळेतल्या बाईंचं नातं. जोगळेकर बाई आज माझी ज्या आजी असतील तर तिचा 100वा वाढदिवस असतो. जोगळेकर बाईंचा आणि म्हणूनच तो सादर करतोय हा दस्तावेज सेंचुरी ऑफ अ टीचर. एका शिक्षिकेच्या शतकी खेळची ही कहाणी. अक्का, हॅपी बर्थडे. तुझ्यासाठी एक कविता, शाश्वत. 100 झाली अक्का, पण तू अजून इथेच आहेस. देवघरात, स्वयंपाकघरात, स्टडी रूम मध्ये, आठवणींच्या गाठींमध्ये. तुझ्या कुशीतली झोप आजही मनात आहे. तुझा तो शांत सूर रोज हळूच गातो काय. आज केक नाही कट केला, पण तुझं नाव ओवायला म्हणाले. डोळ्यातून वाहतं पाणी शांतपणे हळूवार. तुझं हसू शुभ्र केसात लागलेलं आताही जमवतो. घरातल्या भिंतींना तुझं अस्तित्व गुंजवतं. स्वरा आणि आर्या तुझी छबी दोघांमध्ये दिसते. कधी चालण्यात, कधी हसण्यात, त्यांच्या वागण्यात तुझी सवय दिसते. तू गेलीस, पण खरंच गेलीस का? घर अजून अगदी तुझंच वाटतं. 100 वर्षाची झालीस, पण आमच्यासाठी मात्र शाश्वतच नाहीस. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. अक्का ॲज अ टीचर. लहानपणी खेळता खेळता अक्काने खडू आणि फळा आणून दिला. त्यानंतर तिचे पेपर तपासताना कधी कधी मला टोटल करायचं काम असायचं उन्हाळ्याच्या सुट्टीत. कळलंच नाही की तिचा आदर्श कसा मनात बिंबत गेला आणि टीचर असणं एक महान करिअर आहे हे लहानपणापासून जाणवायला लागलं. एक आठवण स्पष्टपणे लक्षात आहे, म्हणजे एकदा अक्काने मला वाटतं 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला तिची शाळेत घेऊन गेली होती आणि तेव्हा असं कळलं की तिचा जो प्रेमळ धाक घरी असतो तोच शाळेत पण तसाच चालू राहतो आणि त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना किती रिस्पेक्ट आहे तिच्याबद्दल, किती आदर आहे हे पण लक्षात आलं. आणि आपल्या आजीबद्दल तेव्हा एकदम आय फेल्ट रिअली प्राऊड. अशा 2 आठवणी आहेत माझ्या. एकदा काय झालं की निश्चयाचा जन्म झाला आणि बारसं अगदी 1-2 दिवसावर येऊन ठरलं, तेव्हा त्याचा फोन आला. त्याचे काय नाव ठेवलं म्हटलं नाही नाव तसं टाकायला सांगत नाही तेव्हा कळेल. काही नाही ना मला आधी नाव असं
तेव्हा मी सांगितलं की नीरव नाव घेतलं. आता जरा 2 मिनिटात काही बोललीच नाही आणि नंतर एकदम मला पटकन बोलली, अरे ही कसली निर्वानिर्वीची नावं. तिने हेही सांगितलं नाही की हे ठेवू नकोस किंवा हे चांगलं नाहीये, त्यांनी कोण ठेवून देत. मी शुभांगीला सांगितलं आहे सगळं की हे त्याचा असा पुन्हा देता आणि असं झालं. आम्ही दुसरं नाव ठरवलं, मग निश्चय नाव ठरवलं. आणि नंतर काय झालं की मी सुधीर जोगळेकर आणि केतकी यांना जरा मंचावर बोलवते. आता थोडस आजच्या फिल्म बद्दल. अक्कांची जेव्हा शतकोत्तर 100 आम्ही साजरी करायची ठरवली तेव्हा आम्ही असा विचार केला की ह्याच्यावरती एक व्हिडिओ फिल्म का नाही बनवायची. मग आम्ही ही आयडिया फ्लोट केली आणि तुम्हाला सांगते इतका भरभरून रिस्पॉन्स आला आम्हाला आणि तो सुद्धा एकदम क्वालिटी रिस्पॉन्स. मग आम्ही अनिल भाऊ आहेत कोल्हटकर, त्यांच्या ओळखीमुळे आमची केतकीशी ओळख झाली. आणि केतकी ही तुम्हाला सांगते की प्रोफेशनल एडिटर आहे. तिने आमच्याबरोबर काम केलं, पण तिने असं आम्हाला कधीही जाणवून दिलं नाही की मी प्रोफेशनल एडिटर आहे म्हणून. इतकी ती आमच्याबरोबर मिसळून गेली की मला असं वाटलं की आम्ही बरेच वर्ष एकमेकांबरोबर काम करतोय. ह्या फिल्म बनवण्यामध्ये तिचा खूप मोठा हात आहे. आमच्याकडे संस्कारचं शीर्षक गीत होतं जे श्रीधरजी फडकेंनी म्हटलेलं होतं. तसंच पद्मजाताई फेरणारेंनी म्हटलेलं कुठलं दुरावामधलं हे होतं. ह्या सगळ्या गीतांना घुमफून आणि बॅकग्राऊंड म्युझिक देऊन तिने अत्यंत उत्तमपणे आम्हाला ही फिल्म बनवून दिली आणि ती सुद्धा वेळेत बनवून दिली. आता थोडंसं मला असं वाटतं की एखादी कलाकृती पूर्णत्वाला नेण्यासाठी त्याच्यामागे जिद्द लागते, एक ड्रायव्हिंग फोर्स लागतो, एक तळमळ लागते. ती तळमळ आमचे अक्षय क्रिएशन्सचे सर्वोसर्वा श्री सुधीर जोगळेकर ह्यांच्यामध्ये आहे. मी ती अनेक वेळा अनुभवलेली आहे आणि त्यांच्या धडपडीमुळे आज ही फिल्म इतक्या उत्कृष्ट प्रकारे आम्ही सादर करू शकलो. त्याबद्दल मी त्यांचे पुष्पगुच्छ देईन आणि आपल्या फिल्ममध्ये काम करणाऱ्या सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि आभार. दाखवून दिला नमस्कार. आपले कार्यक्रम पुढचा सादर करणारे श्रीयुत निनाद, पूनमजी आणि संकेत उपस्थित झालेले आहेत, परंतु त्यांना स्टेज त्यांची मांडामांड करायला एक 10 मिनटं लागते. तर तोपर्यंत थोडंसं जरा पाय मोकळे करून घेऊ आपण आणि त्यांच्या सुरांची मेजवानी घ्यायला सज्ज होऊ. थँक्यू, वेलकम. थोडीशी आत्ताच ओळख करून देतो. तिघही जण संगीत विशारद आहेत. निनाद हा इंजिनियर आहे, पण एका प्रख्यात शाळेत संगीत शिक्षक आहे आणि त्याच्याकडून या अक्काच्या दिवशीचा कार्यक्रम ऑफ अ टीचर, सेंचुरी ऑफ अ टीचर, ते करायला मिळालं हे आमचं भाग्य. पूनम आणि संकेत हेही अत्यंत उच्च शिक्षिका आहेत. कोणी हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमधला तो स्वित्झर्लंडमधला मनुष्य आहे आणि पूनम ही पण एका शाळेत संगीत शिक्षिका आहे. तर मी त्यांना विनंती करतो की तुम्ही स्टेजवर आगमन करा.